आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीत आला। दिवसभरात सेन्सेक्स 677 अंकांनी वाढून 81,796 वर गेला, तर निफ्टीमध्ये 227 अंकांची वाढ होऊन 24,946 वर बंद झाला। बँक निफ्टीमध्ये 417 अंक वाढले। आयटी आणि मेटल शेअर्समध्ये आज सर्वाधिक वाढ झाली। दिवसभरात स्मॉल आणि मिड कॅप शेअरमध्ये चांगलीच खरेदी झाली। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजारावर अनिश्चिततेचं सावट आहे। तरीही आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीत आला। दिवसभरात सेन्सेक्स 677 अंकांनी वधारला आणि 81,796 वर पोहोचला। निफ्टी 227 अंकांनी वाढून 24,946 वर गेला, तर बँक निफ्टीमध्ये 417 अंकांची भर पडली। आज दिवसभरात अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, HCL, TCS, इटर्नल या कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली। स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्याचं दिसून आलं। सर्वाधिक खरेदी आयटी आणि मेटल शेअर्समध्ये झाली, त्यामुळे आयटी निर्देशांक 1.1% वाढला। दरम्यान भारत आणि अमेरिकेत एक नवीन व्यापार करार होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला बूस्टर डोस मिळेल अशी शक्यता आहे।